तर आज आहे माझा बर्थडे. थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल, पण बर्थडे करायचा आज काही प्लॅनिंग नाही आहे. काय नेहमी तेच खातो पितो, नेहमी तेच चालतं घरामध्ये. तर आज थोडीशी धावपळ पण होती. सकाळी रात्री मी मुलींसाठी थोडंसं कॉर्नेटो कोन जी रील्स बघितली होती तर ती केलेले आहेत, तर ते तुम्हाला दाखवेलच मी घरी गेल्यानंतर. आणि आता आम्ही आलो श्रेयाचं ॲडमिशन घेण्यासाठी. तर तिचं ॲडमिशन आलो घ्यायला कॉलेजला. तर आहे थोडंसं मुली थोड्याशा रांगेत उभे आहे. मी थोडंसं म्हटलं बसून घेते, कारण की बराच वेळ गेला तिथं. हे डॉक्युमेंट्स जमा करा, ते डॉक्युमेंट्स जमा करा. साक्षी थोडीशी हेल्पला आलेली आहे मला. तर दोघीजणी लाईनमध्ये उभ्या आहेत आणि मी बसले थोडीशी. आता तिचं एकदाचं ॲडमिशन झालं, तिचं लिस्टला पण नाव आलेलं आहे. तर तो ब्लॉग काही करता नाही आला. तिला पडले होते 85% 10वीला. तर तो ब्लॉग काही झाला नाही शूट, आणि ते मोमेंट्स पण कॅप्चर झाले नाहीत. पण एक छान होता तो मोमेंट, तेव्हा तिचं रिझल्ट कळालं ते. तर आता बघूयात. ते आता दोघीजणी उभे आहेत, मी तुम्हाला दाखवते. त्यांचंच कॉलेज आहे हे, आणि दोघीजणी तिथं उभ्या आहेत. या मधली मुलगी इथं उभी आहे. सो मुलींचंच कॉलेज आहे. सो इकडं मुली दिसतील इथं, आणि आमच्या दोघीजणी तिकडे पुढे उभ्या आहेत. फॉर्म त्यांना डॉक्युमेंट्स वगैरे सगळे दिलेले आहेत. तर त्या दोघी लाईनमध्ये उभे राहील. ते झालं आता, लाईन भरपूर लागलेली. आम्ही डॉक्युमेंट्स जमा केले आणि लगेच त्यांचा लंच ब्रेक झाला, त्यामुळे आम्हाला भरपूर वेळ गेला बसायला. सो काही नाही, आता ॲडमिशन झालं का मग श्रेयाचं कॉलेज स्टार्ट होऊन जाईल. तर बड्डे करायचं काही असं प्लॅनिंग नाही आहे, पण बघूयात. बड्डे झाला शक्य तर करू, जर त्यांनी केक आणला तर. कारण की मला आज इथंच वेळ झाला आहे, कारण की 2 वाजले. आम्ही सकाळी 10:30-11 वाजेचं निघालेलो होतो घरातून. तर इथं सगळं काही करत थोडासा वेळ गेला. बघूयात, जर झाला शक्य तर बड्डे करू, नाहीतर नाही. पण तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा, ब्लॉग चांगलाच होईल. आणि त्याचबरोबर एक छोटीशी रेसिपी पण आहे, आणि सध्या इंस्टा वर पण आणि सगळीकडेच म्हणजे ती व्हायरल ट्रेंडिंग रेसिपी आहे. तर ती मी केलेली आहे मुलींसाठी. तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, आणि मी कसं केलं आहे ते सगळं शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मग बघा. सो इथं लिव्हिंग सर्टिफिकेटचे 10 झेरॉक्स लागणार आहे, त्यामुळे साक्षी परत पुन्हा बाहेर गेली आहे. आम्हाला इथं लाईनला तिने उभं करून दिलेलं आहे. तर बघूया यार, लई झंझट असते यार खरंच कॉलेजची. पण एवढे 10 झेरॉक्स करू पाहिजे असतात काय माहिती लिव्हिंग सर्टिफिकेटचे. तर आता ती गेली आहे, बघूयात. तर ते आल्यानंतर पटकन आपण जाऊ, फॉर्म सबमिट करू, आणि त्यानंतर मग श्रेयाचं ॲडमिशन एकदम कन्फर्म होऊन जाईल. आणि मग जेव्हा कॉलेज चालू होईल त्यानंतर मग ते चालू होईल. चला आता तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा, बघत राहा. सो फायनली श्रेयाचं ॲडमिशन झालेलं आहे, आणि आम्हाला येते जवळपास 4 वाजले वाटतं. 4:15 झालेले आहे. प्रचंड भूक पण लागली, कारण नाश्ता वगैरे केलेला नव्हता मुलींनी. तर आता आम्ही आलो आहोत तिघीजणी. एकदम थकल्यासारखं झालं आहे, आणि भूक लागलेली आहे. श्रेया मॅडमला जास्त जोराची भूक लागली, आणि आज बड्डे ती म्हटली मम्मी तुझ्याकडनं काहीतरी पार्टी दे. त्यामुळे तिला फ्रेंच फ्राईज खायचे होते. तर त्यासाठी थोडंसं आम्ही आलो आहे वाडीमध्ये ऑर्बिट मॉलला. आता ते थोडंसं खातो पितो, आणि त्यानंतर मग परत पुन्हा आपल्या घरी. आणि त्यानंतर संध्याकाळचं नियोजन ते काही मला माहिती नाही आहे, ते साहेब आल्यानंतर ठरवतील. तर बघूयात. मी तेच म्हणलं तू मॉलमध्ये घुसली का दाखव. साक्षीने बघा माझ्या बड्डेसाठी कॅडबरी घेतलेली आहे. मला वाटलं ही मॉलमध्ये गेली, म्हटलं गेली कशाला गड्यात. मी आम्ही तिला इकडे तिकडे वेड्या शोधत होतो. थँक्यू सो मच, भारी मस्त आहे, छान आहे. खोलून बघ ना, खोल बरं एकदा. बरं घरी जाऊन खोल. असं आहे का, म्हणजे डिमांड लगेच. याने सॉस दिला का काय दिलं, मेयोनीज दिलाय, पिझ्झा घेतलाय. सो याने सॉस दिला का काय दिलं, मेयोनीज दिलाय, पिझ्झा घेतलाय. चला हां. सो फायनली आम्ही घरी आलो आहोत. तर आवाज कसा आला काय माहिती नाही मला, पण फायनली ॲडमिशन झालेलं आहे, आणि एकदम सगळं काही व्यवस्थित झालं. आणि त्यानंतर आम्ही आलो, तुम्ही बघितलंच की मुलींना थोडीशी भूक लागली, तर त्यासाठी थोडंसं खाल्लं पिल्लं, आणि त्यानंतर फायनली घरी आलो. पण येता थोडंसं रस्त्यात घोळ झाला का बसमध्ये आम्ही आलो. तर छत्री आमची जी सोबत घेतलेली होती नेमकी शिवचीच होती, आणि तिची अचानक आठवण आली. तर साक्षीला काय माहिती काय झालं, तिला वाटलं की माझ्याकडनं राहिली. तर तिने आम्हाला काय केलं, ती म्हटली तुम्ही घरी जा, मी परत रिटर्न छत्री घ्यायला जाते. तिला मी म्हटलं होतं नको जाऊ साक्षी, नको जाऊ. पण ती मुलगी अशी ना, तिच्याकडनं काही झालं ना, तर ती अशी ना परत ती गेलीच. पण ती ऐकलंच नाही तिने. ती जेवढी गेली ती छत्री आणायला, ती अजून आलेली नाही. तरी मी 2 वेळा तिला कॉल केलेला आहे, पण ती येईल व्यवस्थित घरी, त्या बाबतीत काही नाही.
पण ते नको, मी तिला म्हणत होते नको जाऊ, याव दे यार 200 रुपये छत्रीसाठी काय उगाच जाते, उगाच रिटर्न नको जाऊ, मी तिला म्हटले, पण ती अजिबात ऐकायला तयार नव्हती. तरी ती गेलेली आहे, ती घरी येईल आता थोड्या वेळाने. आणि संध्याकाळचे वाजलेले 5:30. अजून आता इतकी बॉडी पेनफुल थकलेली आहे ना, आता काहीच करायची इच्छा नाही आहे. शिवण्याचा कॉर्नेटो कोन खाऊन झालेला आहे. मी तुम्हाला कॉर्नेटो कोन दाखवते मी कसे बनवलेले आहेत, आणि पटकन त्याची रेसिपी पण बघून घ्या. आधी मी तुम्हाला कोण दाखवते कसं झालेलं आहे, आणि त्याची रेसिपीसुद्धा पटकन बघून घ्या. संध्याकाळचं अजूनही काही प्लॅनिंग नाही आहे. साहेब आमचे आता ऑफिसवरून 7 वाजता येतात, त्यामुळे ना काय असं मूडच नाही होते आणि बड्डे सेलिब्रेट करण्याचं. मला तर अजिबात इच्छाच नाही आहे. तर बघूयात कसं होतं काय होतं नाही, तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू करत राहा. आता तुम्ही रेसिपी पण बघा, आणि पहिले मी तुम्हाला कोण दाखवते आणि त्याची पूर्ण जी रेसिपी आहे ना, ॲक्च्युली मी ट्राय केलेलं आहे, माझं पण फर्स्ट टाईम आहे. नेक्स्ट टाईम अजूनही छान होईल. मोल्ड असते ना ॲक्च्युली माझ्याकडे, तर मोल्ड करून ती चॉकोबार टाईप पण झाले असते. पण तुम्ही पण ट्राय करून बघा, खरंच खूप छान रेसिपी आहे. घरच्या घरी मुलांना आईस्क्रीम कोण खाऊन खायला मस्त वाटतं. तर चला मी तुम्हाला दाखवते कसं कसं कोण झालेला आहे आपला. तर त्याचं काय झालं माहिती आहे का, ॲक्च्युली जे ग्लास आहे ना तो छोटा पडल्यामुळं काय झालं, जो कोणचा साईड आहे ना मी तुम्हाला दाखवते मग बोलते. चला त्यातला काढून बघते थोडासा, थांबा. काय काय म्हटली तू? खाल्लंय पण हे खालचं नाही खाल्लं. काय नाही खाल्लं? अशोक चॉकलेटने खाल्लं मेन. आणि तो अवतार बघ क्लासला पण गेली नाहीये आज. थांबा मी तुम्हाला दाखवते. मी त्याला वरतून असं पॅक केलेलं होतं. चांगलं बर्थडे, तुम्ही प्लीज सपोर्ट करा मम्मीला आणि हॅपी बर्थडे बोला. ओ तू बोलली का? मी आठवण दिली ना सकाळी, दिली की नाही खरं सांग? काय मी तुला सकाळी आठवण दिली होती ना माझा बर्थडेला. आज तू विश केलं नाही, त्यानंतर तू केलं ना? केलं ना. आणि बर्थडे कोणाचा, आणि मीच त्यांना बनवून बनवून खवालते. मी आज केकच केला नाही, आज मला वेळ पण भेटला नाही ॲक्च्युली. खरंच पप्पा देणार आहे? काय माहिती बाई देता का नाही. ऑफिसला गेलेत, आता 7 वाजता येतील, काय माहिती नाही. बघूयात आपण. जस्ट वेट अँड वॉच. आधी आपण आपला हा कोन जो आहे ना तो मी तुम्हाला दाखवते डिमोल्ड करून. मोल्ड नाही आहे ॲक्च्युली, पण मी दाखवते. चला. चिटकला 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 तो खाली. ते बघा कोण बघा. त्याचं काय होतं माहिती का, हे जे आहे ना हा भाग ना वाकडा होऊन जातो, त्याच्यामुळे ग्लास काय होतात ते व्यवस्थित. तरी मी हा मोठा घेतला होता, फक्त इथला शेप थोडासा बिघडतो, त्याच्यामुळे केअरफुली थोडंसं करा. माझे बाकीचे जे ग्लास आहे ना ते थोडेसे छोटे घेतले गेले, त्यामुळे ते व्यवस्थित आले नाही. आता आपण याला कट करून घेऊ. आणि एकच नंबर टेस्ट आहे. सकाळी सकाळी मुलींनी खाऊन पण झालेले आहेत, त्यामुळे तुम्हाला तो रिव्ह्यू देते आहे मी. आपला कॉर्नेटो कोन खतरनाक. आरा बघा असं मस्त कोन झालेला आहे. शिवण्या बघा, शिवण्या सांग कसं आहे, रिव्ह्यू दे. कसं आहे सांग तरी. एवढा विचार. 1 नंबर का किती नंबर? 1 नंबर 1000 पैकी 1000. अरे बापरे, 1000 पैकी 1000. आता संध्याकाळी तिला देईल, बाकीच्या मुलींना सुद्धा बाकीचे जे आहे ते डिमोल्ड करून देईल. तर आता मी हा याच्यात परत पुन्हा ठेवते. आता हा शिवच खाणार आहे ॲक्च्युली, त्यात तिचाच आहे. आणि याच्यावर तुम्ही म्हणावं तशी गार्निशिंग तुम्ही करू शकतायत. बाकीचे बघा मी अशा ग्लासमध्ये ठेवलेले होते, आणि शिल्लक राहिलेली मी याच्यात ठेवली होती याच्यामध्ये. तर आता हे संध्याकाळी मुली आल्या का, ॲक्च्युली राहिले की ती आता 3च राहिलेले आहेत. साक्षी, श्रेया, श्रुती त्या पण आहेत. हॅलो फ्रेंड्स, तर मी करते चपात्या. तर इतकं थकल्यासारखं झालं ना आल्यानंतर, इतकं प्रचंड. तर खूप विकनेसपणा पण झाला, कारण की दिवसभर तिकडं उभं होतो, सकाळपासून गेलो होतो. तर प्रचंड बॉडी इतकी पेनफुल झालेली. वातावरण पण इतकं गार पडलेलं आहे ना, थोडं थोडं लाईट पाऊस येत होता. तर आता मी फायनली चपात्या वगैरे करून घेते. तर हे म्हटलं मी बाहेरनंच काहीतरी भाजी. खुलाय बाळा, ते इकडं माझ्याकडे दे. तनुनी दूध घेऊन आली. शिव आणि तिचे पप्पा आणि श्रेयात कार्ड दिलं ना, तर ते गेलेले आहेत. हे भाजी बहुतेक आता मुलींना जे आवडतं ते आणण्यासाठी. मी जसं की कॉर्नेटो कोन बनवलेलाच आहे, तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. शेवटपर्यंत रेसिपी पण बघा.
आणि खरंच खूप छान बनतात. मुलींना फार प्रमाणाच्या बाहेर आवडलेले आहेत. तर माझी तर इच्छाच होत नाही आता सध्या ना, इतकं बॉडी वीक होते ना, तर मी तर यांना म्हटले नको, मला तर इच्छाच नाही बर्थडे सेलिब्रेट करण्याची. खूप जाम म्हणजे झालेलं आहे. आणि आता वेगळं पण वाटतं, आता मोठं झालं ना बड्डे म्हणतो ना आपण, तर ते सेलिब्रेट करायला थोडंसं लहान बाळासारखं ते वेगळंच वाटतं. पण तरी पण ती घरच्यांची इच्छा असती, नवऱ्याची इच्छा असती, आणि मेन म्हणजे आमच्या भाऊंना पण फार आवडतं बड्डे सेलिब्रेट करायला, ते पण हौशीने करतात. पण आता ते दोघं बाहेर गेलेले आहेत, खडकीला गेलेले. तर श्रुतन त्यांचे जे युनिफॉर्म आहे स्कूलचे ते घेण्यासाठी, तर बघू ते पण आल्यानंतर कसं होतं काय होतं. तुम्हाला तर माहिती बड्डे छानच होतात, पण आज थोडीशी तब्येत डाऊन आहे. तर आता हे बाहेर गेलेले आहेत, बघू काय करतं काय माहिती नाही मला. तर तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि रेसिपी आवडल्यास मला लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. खरंच घरच्या घरी मुलांना छान असा कॉर्नेटो कोन असा बनवून देऊ शकतो आणि झटपट पण होतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तोपर्यंत साहेब येतीलच. तर चला मग. तर सर्वात आधी आपल्याला इथे चॉकलेट मेल्ट करायचं आहे. तर इथे मी डबल बॉयलर मेथडने चॉकलेट मेल्ट करून घेणार आहे. तर इथे मी मोर्डे कंपनीचं डार्क कंपाऊंड घेतलेलं आहे. तर मोर्डेस कंपनीचं आहे. आता थोडीशी पॅकेजिंग चेंज झालेली आहे त्यामुळे. सो इथे चॉकलेट आपल्याला छान असं कट करून घ्यायचं आहे आणि डबल बॉयलर मेथडने छान असं मेल्ट करून घ्यायचं आहे. तर थोडंसं हार्ड आहे, मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं त्यामुळे थोडंसं. तर बाहेर काढून बघा, शिव आहे ना, तर लगेच तिचं चालू झालं. चॉकलेट कट करायला घेतलं तर लगेच तिचं चालू होऊन जातं. तर तिला फार आवडतं. तर त्यासाठी त्यांच्याचसाठी खरं चाललेलं आहे हे. आणि रेसिपी पण मी बघितलेली होती आणि खूप ट्रेंडिंग पण चालू होती, कॉर्नेटो कोन होममेड घरच्या घरी. आणि खूप इझी रेसिपी आहे, तुम्ही सुद्धा तो नक्की ट्राय करून बघा, घरच्या घरी नक्की छान लागते. आता इथे चॉकलेट छान असं कट करून झालेलं आहे. आपल्याला डबल बॉयलर मेथडने छान मेल्ट करून घ्यायचं आहे हे चॉकलेट. तर चॉकलेटमध्ये चुकूनही पाण्याचा कण पडू देऊ नका. भांड्यात छान स्वच्छ असं कोरडं करून घ्या, नाहीतर तुमचं चॉकलेट जे आहे ना, कॉर्नेटो कोन आहे तो सेट होणार नाही. इथं मी व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे. तर बघू शकता, अशी फर्स्ट टाइम काही ना काही गडबड होतेच, त्यामुळे मी सगळं काही दाखवण्याचा भरपूर प्रयत्न करते. तर इथे मी 1 कप व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे. कंडेन्स मिल्क घेतलेला आहे, हाफ कप घेतलेलं बघू शकते, छोटंसं घेतलेलं आहे. तर त्यामधून मी थोडंसं हाफ टाकलं, कारण की व्हिपिंग क्रीम सुद्धा आपली थोडीशी गोडवा असतोच त्यामध्ये, तर त्यामुळे थोडंसं हाफ असं घेतलेलं आहे. आणि कोको पावडर मी त्यामध्ये ॲड करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर हँड बीटर होतं. तुमच्याकडे हँड बीटर नसेल तर हाताच्या सहाय्याने थोडंसं खूप वेळ लागेल, पण हँड बीटरच शक्यतो यूज करा. हँड बीटरने काय होतं, छान अशी पटकन फेटल्या जाते. तर इथं बघू शकते, आपल्याला जास्त एकदम केकसाठी जशी आपण फेटतो तशी नाही, थोडीशी हलकीशी सॉफ्ट अशी नॉर्मल आपल्याला फेटून घ्यायची आहे. आणि त्यामध्ये थोडंसं आपल्याला चॉको चिप्स ॲड करायचे आहे. बस, जास्त काही लागत नाही आहे. इतकी साधी आणि सोपी अशी आईस्क्रीम जी आहे घरच्या घरी बनवून रेडी होते. आता चॉको चिप्स टाकल्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर आईस्क्रीम आपली तयार करून झालेली आहे. आणि त्यानंतर इथं चॉकलेट बघू शकता, छान असं मेल्ट झालेलं आहे. एकसारखं छान असं मिक्स करून छान त्याला हलवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हे अशा प्रकारचे जे पायपिंग बॅग्स असतात जेव्हा तुम्ही केक वगैरे बनवतात, तर इथं मी पायपिंग बॅग घेतलेली आहे, म्हणजे त्याचा कोनचा आकार येईल. तर इथं थोडासा ग्लास छोटा झाला, त्याच्यामुळे काय होतं, खालचा जो भाग आहे ना तो थोडासा दबला जातो. त्यामुळे थोडंसं मी शिवण्याचा जो मोठा ग्लास होता तो घेतलेला आहे. तर हे थोडंसं अवघड आहे, म्हणजे मी फर्स्ट टाइम ट्राय करते ना, त्यामुळे मी तुम्हाला सांगते. तर गडबड पण होती थोडीशी, आणि काय होतं, व्यवस्थित बनत नाही. दुसऱ्या वेळेस खरंच नक्की छान बनतात. तर पायपिंग बॅगमध्ये चॉकलेट टाकून झाल्यानंतर त्याला थोडंसं हलकंसं चम्मचच्या साहाय्याने किंवा स्पॅच्युलाच्या साहाय्याने प्रेस करून थोडंसं, जितका तुम्हाला कोन जो कॉर्नेटो कोन जो आहे तो मोठा हवा तितका स्प्रेड करून घ्यायचा. आणि त्याचा छान असा शेप पण देऊन द्यायचा. आणि थोड्या वेळेसाठी आपल्याला रूम टेम्परेचर, म्हणजे नाही का, किचन वाट्यावर त्याला व्यवस्थित सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं, जेणेकरून ते छान सेट होतील. आणि तोपर्यंत दुसरा छान असा कोनसुद्धा मी सगळे अशी तयार करून घेते. थोड्या वेळेसाठी ते सेट झाले की त्यानंतर मग पुन्हा आपल्याला ग्लासमध्ये आपल्याला पुन्हा त्यांना सेट करून घ्यायचं आहे, कोनचा आकार देऊन. आता ते साईडने पूर्ण पायपिंग बॅगला जे चॉकलेट आहे ते सेट झालेलं आहे. थोड्या वेळ ठेवायचं आणि त्यानंतर मग ही प्रोसेस करायची. तरी पण लवकर करा, नाही तर चॉकलेट पूर्ण सेट होईल आणि कोनचा जो आकार आहे ना तो प्रॉपरली बनणार नाही. तसे आपले काही प्रॉपरली बनले नाही आहेत, पण टेस्टला 1 नंबर बनतात. नक्की ट्राय करा. तर अशा प्रकारे थोडीशी स्टार्टिंगला काही ना काही गडबड होऊन जाते, पण काही हरकत नाही. चॉकलेट मेल्टेड आहे, तर ते जिथे काही सुटलेलं असेल तिथं लावून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये थोड्या वेळेसाठी सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं. आणि तोपर्यंत आपल्याला जी आईस्क्रीम आपण बनवलेली आहे
तिला पायपिंग बॅगमध्ये आता मी भरून घेणार आहे अशा प्रकारे, जेणेकरून ती व्यवस्थित आपल्याला त्या कोनमध्ये भरता येईल. डायरेक्ट टाकायला गेलं तर ती व्यवस्थित भरता येणार नाही. सो तुम्ही आईस्क्रीम बघू शकताय, छान पद्धतीने अशी बीट केलेली आहे. ओव्हर बीट पण करू नका. आणि बीट केलेली आईस्क्रीम पायपिंग बॅगमध्ये भरून आपल्याला छान अशी कॉर्नेटो कोनमध्ये भरून द्यायची आहे. खूप सुंदर लागणार आहे. तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर सुद्धा तयार करू शकताय. चॉकलेट विथ बटरस्कॉच म्हणतो ना आपण, त्या पद्धतीने सुद्धा होऊ शकते. बटरस्कॉचचा क्रश, इसेन्स आणि बटरस्कॉचची क्रंच टाकून छान असं वेगवेगळ्या फ्लेवर सुद्धा तुम्ही तयार करू शकताय. आणि याच्यावर बघा मी गार्निशिंग करून दिलेली आहे चॉको चिप्सची. मुलींना फार आवडतात. आणि आता हे रात्रभर आपल्याला फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे. कमीत कमी रात्रभर तरी ठेवा, कारण की मुली खूप गडबड करतात. आणि सेट झाल्यानंतर मस्त आईस्क्रीमचा एन्जॉय घ्या. वगैरे आणलेलं आहे. सकाळी बघा साहेबांनी रात्री 12 नंतर कॅडबरी आणि रोज दिलेलं होतं. आणि इथं बघा ही कुठली, मला वाटतं व्हेज मराठा आहे. तो 2च होते, त्याच्यात पण मी कट करून घेतले कारण सगळ्यांना पुरवायचं आहे. आणि इथं पालक पनीर शिवण्याला फार आवडतं, त्यामुळे त्यांनी शिवण्यासाठी पालक पनीर आणलेलं आहे. इथं बहुतेक मिक्स व्हेज असं बहुतेक. ही चपात्या इथं माझ्या झालेल्याच आहेत ऑलमोस्ट चपात्या. आणि इथं दूध गरम करायला ठेवलेलं आहे. चायनीज पण आय थिंक मला वाटतं आणलेलं आहे, त्यामुळे मला करू नाही वाटत ॲक्च्युली आता, कारण की नेहमीच आम्ही खात पित राहतो. बड्डे नसला तरी पण चालूच असतं. पण तरी त्यांनी केक पण आणला आहे, मला असं वाटत राहिलं. कुठे ठेवला यांनी केक? वा बघा, फ्रीजरमध्ये करण्यासाठी केक ठेवलेला आहे. असे आहेत आमचे. सो हॅलो फ्रेंड, तर मी फायनली बर्थडे सेलिब्रेट होतोय. ते कसं शक्य होणारच नाही, कारण की मी किती म्हणा किती उदास राहिले तरी यांनी केक आणलेलाच आहे. सीमाताई पण खूप म्हणजे आग्रह करत होत्या की करून घ्या, नाही का बर्थडे सेलिब्रेट. त्यांचं म्हणणं आहे, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की बर्थडे दिवशी सगळ्यांनी हॅप्पी राहावा आणि खुश राहावा. तर त्यांचं म्हणलं, त्यांनी पण रिक्वेस्ट केली की बर्थडे करून टाकू. आणि त्यांनी खास ते दरवेळेसप्रमाणे त्यांनी ह्यावेळेस सुद्धा मी त्यांना खूप मना केलं होतं, पण तरी पण त्यांनी ड्रेस आणलेलंच आहे. मी त्यांना नाही म्हटले होते, पण तरी त्यांनी ड्रेस आणलेला आहे, बघू शकताय. तर कसं दिसते मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर थँक्यू सो मच सीमाताई. तर खूप छान आहे ड्रेस पण. आणि फायनली यांनी केक आणलेला आहे. जेवण वगैरे आता थोडंसं बघू, केक कट करू नॉर्मली मस्तपैकी घरामध्ये. आणि त्यानंतर असं छोटंसं सेलिब्रेशन दरवेळेसप्रमाणे घरामध्येच, आणि जास्त कुठं बाहेर नाही. तुम्हाला तर दरवेळेसप्रमाणे माहितीच आहे की आपल्या घरामध्ये छान असं सेलिब्रेट असतं. फॅमिलीसोबत जास्तीत जास्त टाईम स्पेंड करायचा. खरंच ते खूप छान असतं. जास्तीत जास्त फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करा. घरगुती छान असं बर्थडे सेलिब्रेट करा. फ्रेंड्समध्ये जाण्यापेक्षा फ्रेंड्समध्ये पण जा, पण असं नाही की तेवढाच वेळ फॅमिलीला पण द्या. तर असं आमचं दरवेळेस घरातच बर्थडे सेलिब्रेट होता. आम्ही जास्त कुठं बाहेर जात नाही. गेलो तरी पण फॅमिली सगळी सोबतच हॉटेलमध्ये जातो जेवायला. पण आता सध्या एवढं हे नव्हतं, तर त्यामुळे म्हटलं की घरगुतीच आपलं बर्थडे नॉर्मल सेलिब्रेट करावं. आणि दिवसभर मला वेळ पण भेटला नाही, केक करायला पण वेळ भेटला नाही. तर त्यामुळे यांनी बाहेरनं केक आणलेला आहे. थोड्या वेळात केक कट करू, जेवण करू. आणि कॉर्नेटोची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर चला मग ब्लॉग बघत राहा, कंटिन्यू करत राहा. श्रेया मॅडम आहे. तू रेडी नाही होणार आहे का? बघा आता मलाच एकटीला रेडी करून दिलं आहे. तर मला आवडला, पर्सनली ड्रेस आवडलेला आहे. थँक्यू सो मच. चॉपस्टिकनी येतोय, जमतं तुला? शिवाने घेऊन तर जाते का टिफिनला, पण काय माहिती येतं का नाही तिला. हा, तिच्या टिफिन मध्ये भेटलेला ना तो चॉपस्टिक. हो ना, माझा मोबाईल ब्लर झाला. चॉपस्टिकने खाते बघा तान्या. काय ती मजा येते पण ना चॉपस्टिकने खायची. हा, इडलीचे कट करून फ्राय इडली. पहिले आली मी चॉपस्टिक खाणार आहे, चम्मच घेतला, स्पून घेतला, किती ना जमलं नाही. नंतर ते सगळं सोडून परत हातावर ते बघा आली हातावर बघा. तर इथं आधी मुलींना थोडंसं जेवण वगैरे देऊन दिलेलं आहे. मम्मीला पण दिलंय. भाऊ वरती गेलेत ना? नाही, वरती गेलेत. केस कट करून आलेत ना. तर त्यांचे जेवण झाले का मग केक कट करू. तुम्हाला माहितीये माझी फ्रेंड जायला आहे ना, मग ती काकूची फॅन आहे. हा का? तिने ते काकूने हळदीचा ट्रेंड नाही केला का, हा. त्याचा एक कार्ड बनवलाय. बघितलं मी, छान आहे. थँक्यू म्हणा तिला माझ्याकडून. हो, लय भारी आहे, ऍक्टिव्ह आहे ती मुलगी. लास्ट मध्ये तुला दिल मी जेव्हा आपण झोपायला येईल. बघा ना, टाइमपास चाललाय. चॉपस्टिकनी जमत नाही, काय नाही चाललंय. चॉपस्टिकनी खाऊ घालायचं काम.
श्रुतीचं झालं बाई खाऊन पिऊन क्लासवरनं आली. आली का 5 मिनिटं तिच्या पप्पांसारखे हा लय स्पीडनी बघा ना आली. सगळ्यांच्या पहिले जेवण बिवण करून मोकळी झाली. तर आता फक्त राहिलो. आता आम्ही चौघच राहिलोय. मम्मीला पण देऊन दिलेलं आहे जेवण. अभी डिमांडचे टी-शर्ट हे होते टी-शर्ट पे आले. श्रुता त्या दिवशी बोलली श्रुती दुसरा टी-शर्ट. मला वाटतं मीच टी-शर्ट घालावा. हिच्या लॉकची चावी काढून घेते बॅगेतून. हा. तिला ते घालायचे ना आणि आयडिया कशी तिची माहिती का हा. ती घालून घेते अंगात. हो. वरून असं जुना टी शर्ट घालून बाथरूम मध्ये जाते. हा. बाथरूम मध्ये तो टी शर्ट जुना आपल्याला वाटतं हिने जुनाच घातलाय बरं का. हा टी शर्ट तो टांगून द्यायचा आणि तो तिकडल्या तिकडं बाहेर पडायचा. श्रुताची बुराई चालली. म्हणजे नवे कपडे असताना पण जुने घालते. मागच्याच पण 4-5 घेऊन दिले तिला. मला घे बाई, तुला मनाने घे. आता बी तिने तरी 2 घेते. आता घे तरी घेते 2. बघा की अभी गोला आहे ना वो भी नहीं पहने. असंच आहे. किती झालं तरी जुन्यावरच येतात. आणि पॅन्ट घेतली ना तरी एक खजाना छुपा है. ओल्ड इज गोल्ड. असे का ओल्ड इज गोल्ड बघा इथे. शादी पण तशी होती ना जे आपण नवेच कपडे घेतो पण ती घालतच नाही. हो ना बेटा नको. बघ बघा 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 लगेच लगेच बघा 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 अरे मैं ती कशी कर रही मी. नाही बघा ते पप्पा. लक्षात ठेव. कोणी पण तोंड मारलंच रे कोणाला पण राग येतो. तुला पण मारला ना फटका तर तुला पण स्वतःला चिडचिड होईल. हा चिडचिड होती पण ती कामच तशी हिला हिला ती माझ्याशी बोलते. तुला का चिडचिड होती वाटता. ते अजून भडकन बाय मग आपण तर डान्स आहे बाई. चमक भरेल ना गं. बरगडी बिरगडी चॉपस्टिकनी मग खाऊ राहिली बाई. चॉपस्टिकनी चायनीज पोरगी. हो. तनुचे डान्सच भारी होणार. मग माहिती पडेल मला तू राजकुमारी एक तास पण नाही. काय काय म्हणते. काय माहिती म्हणतात जाते का नाही जाते लागणार की नाही नाही ती जाईल. कोण? बरोबर पैसे मी काढून दे. कोण? 1 महिना जायचं. त्या महिन्यामध्ये आपण काय होईल. हा ना. तुला तिच्या पप्पाला बाकीचे काढून मग काय करणार. श्रुतीचं जर कोणाचं काय सांगता येते. तिला चिकन कुठे भेटणार आहे. चिकन मिलेगा आपने सिर में. हा झालं झालं या या या. खिडकी झालं का आवरलं का असं म्हणताय. काढायला उचलता इकडून. हा. सकाळी मुलींचे स्कूल आहेत त्यामुळे पटपट पटपट आवरायचंय. तरी 9:30 होत आलेले आहेत. आता मुलींचं थोडंफार खाऊन झालेलं आहे. राहिलो आम्ही चौघं. आणि केक कट करून घेतो आणि मग त्यानंतर जेवण करतो. ऍक्च्युली काय पण अशीच होती काय चिकनची फ्राय. आता मी चॉपस्टिक सोबत खाल्ले. शिव अगं खा ना गं. भारी वाटलं ना. हो ना. So beautiful, so just looking like a bad. पटका आहे तुमचा. अगं माझ्या कांदे खाऊ घाल. चला. तुम्ही महेश दादाचं लग्नाचा व्लॉग पक्का पहा आणि त्याला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. लग्न व्हायचंय बाळा. अजून लग्न व्हायचंय बाळा. त्या व्लॉगला आज मिस काय नका करा. आज 1 तारीख आहे. आता 30 जुलैला मंथ एंडला महेश दादाचं लग्न. 30 जुलै. तर चला मग बघत राहा. मस्त मस्त ब्लॉग होतीलच. चला व्हिडिओ काढत राहा. आज आशीर्वाद आहे. सगळं काही भेटत. काय तू करते. मागा देवाला फक्त पहिले बस. इथं बाहेर पड. अरे फोन लागत नाही ना. सरळ कर. नाही बंद करून सरळ कर. मग पहिले शोधा. जवळ फोन उभं. लाव. उचलू का ना? जाऊ दे आल्यावर दोघं असं दोघं काढून घ्या. थँक्यू फॉर लवली गिफ्ट. आज बाई साक्षी लय मदत झाली. लय धावपळ केली तिने पण. बरंच था वो मेरा. करू दे ना मग काय झालं. बहिणी झाडे करणार तो बहिणी कोणाला? झाडे करणार. माझं ती ताई आहे आता. म्हटलं कशाला म्हणते. ती ताई आहे. थँक्यू. आहे की नाही. लय भारी. येतं पुढं सरळ. दयाची आहे. ए नाकात घालते का कुंकू. नाकाची बोला करते. ए डोळे चुपच आहे. शिव नीट जरा नीट. तिने काय केलं. मम्मी काकूच्या डोळ्याला लागले बघ ते कुंकू. ते सांगू आले. मी सांगू. ओला करून लावला का तिने ओला. माझा पण हात पुस ग बाई. ओ बाई शाणी बाई. असं बळच नुसतं बॅड लावायचं, हे करायचं. कोणी लावायचं.
केलं कुंकू तिचं. डोळ्यात पडलेलं चांगलं नसतं. तू चांगलंच राहिलेलं आता. बस लावू नको, कुंकू लावायची काही गरज नाही बाळा तुला. कुंकू आहे ना फक्त आता ही कुंकू अशी चांगलं आहे. नाही राहिलंय. तर पुढे ती पप्पाला बोलवायला गेली. काय बोल. माझ्या मम्मीचं लाईफ असं सोन्यासारखं खनखन राहू दे. दुखणं जाऊ दे. ए बाई इकडा इकडा हिचं काय बरं नाही. तीन लोक टाकून ऑर्गेन जातं. त्या दिवशी ती साडी रिटायरमेंटच्या वेळेस रिटायरमेंटची. दिवस केवढा होता. हा ना एवढा मोठा दिवा होता. केक नाही ते नाही का ते कोरते पाळायचं म्हणजे आमच्या घरासमोर ओवाळा. तो एवढा मोठा दिवा दिला. तो दिवा झाला ना पलटी. साडी डायरेक्ट तेल डायरेक्ट विदेशीले वाचले माहिती. आणि माझी साडी किती पातळ होती. धरलं असतं ते इफेक्ट करतात. हिला आपण काय गिफ्ट देऊ माहिती का? आपण सगळे एक एक शर्ट वापरलेला सगळ्यात जुनावाला सगळ्यांनी गिफ्ट करू हिला. एक एक दादा तुमचा, काकूचा, आईच्या सगळ्यांचा एक एक गिफ्ट केलं. ज्याला नाही का आता घालायचं नाही त्यांनी तो टी शर्ट तो शर्ट हिला द्यायचा बर्थडेला. टी शर्ट पाहिजे. असतं एखादा हौशी असतं. मी ती कपडे घातले मला तिला हौशी अशी असं नाही का हाय तेवढ्या गोष्टी समाधान राहते. हौशी हो असं मी लागत घालू देत जा. कपडे कपाटात पडण्यापेक्षा याच कटिंगला टकलं केलं पाहिजे. असं कसं कट मारलं. अरे मी पण मारणार. काढला मॅम आता केक आणा. असं आहे ना आतमध्ये असं कट घेतात ते लोक. असा कोणता कट घेतला. मैंने कोण राहिला अजून? तुम्ही माझ्या माझ्या ताईला या स्वतः चोप मारता स्वतः हसणं हे लोक. कोणीच हसं ना ते दोघं हसू राहिले. इकडे बाय तनु राहील का? वळून घे फक्त. शुद्ध पुढे. येडे थाळे नाही पाहिजे प्लीज. काहीच नाही करायचं. बस ऐसा है पकडो और इसको बाथरूम मध्ये येते. अरे, काय प्रकार. बाई हा काय प्रकार. तर तोंड दाखव. एका वाटत कसं केलं तसं. तात्या विंचू. बस 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 बहुत हो गया. Happy birthday To you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. काली. अगं खाऊ तूच खाऊन घे. तनुने बघ मैंने इतना मीठा नहीं खाऊंगी. मैं तो खाऊंगी हा खावा खावा पण खावा. कर्नाटक. या दोन तिकडून तर गाईज आता काकूचा बर्थडे सेलिब्रेट झाला आहे. एकच पीस देतो. आपण नाही वाटत आहे. दिसतोय का? तर गाईज आता काकूचा बर्थडे सेलिब्रेट झाला. ए, अगं. आता त्याला आपण थांबा, एक मिनिट आता. पप्पा- फोटो पण येऊन जाईल. त्याला 2 मिनिट सरक ना. ए सरक तिकडे चले. एक फोटो पण येऊन जाईल. पप्पा गालावर लाव. गालावर. पप्पा काकूच्या गालावर लाव. खा खा किती खा. काकूच्या गालावर लाव. मी तुम्हाला देते ना. आईचं काढ ना तू. हा आपला घरचं केकच असतो. मग बघितलं तो आधी कसे तर आपण थांबा तसं थांबा. शिवण्याने काय केलं सांगा ना त्यांना. नाही लागलं. काढून घ्या व्हिडिओ काढा. हिना बनली आहे. तू काय नाही बनणार. खाली नाही चिर का मी पडणार. आर्टिस्ट बनणार आहे. तर गाई यांनी ते एक असं एक टाकलं. झटकावलं. डेव्हलप करती है ना व्लॉग काढ. मैं तो छुपरी मुझे नहीं माझ्यासाठी खाती. नको का. आपण ना घे ना. आता घे ना. झडवान दे तिकडून जरा. फायनली बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे. नाही म्हणता म्हणता भरपूर एनर्जी आली. खूप थकावट झालेली ती. आणि तुम्हाला कॉर्नेटो जो आपला होममेड जो कॉर्नेटो बनवलेला होता त्याची रेसिपी तर तुम्ही बघितलीच असेल. आणि आता रिव्ह्यू तुम्ही घ्या श्रोताकडनं. सोपच खरं लय भारी लय भारी. तर
तर तुम्ही पण सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि एकदम झटपट होणारी आहे. तर तुमच्याकडे मोल्ड असेल तर मोल्ड तुम्ही मध्ये आईस्क्रीम सेट करून घ्या आणि त्यानंतर चॉकलेट मेल्ट करून त्यामध्ये चॉकोबार टाईप पण तुम्ही बनवू शकता. जर तुम्हाला याचं जर नसेल आवडत तर ते पण छान होतं. हे जरा थोडंसं किचकट आहे, म्हणजे माझा मी अनुभव सांगते. कसं व्यवस्थित खायचा आकार आहे ना कोणसारखा, त्याला थोडीशी मेहनत लागते. पण नक्की ट्राय करून बघा. मुली तर आता एन्जॉय करतायत कॉर्नेटो होममेड. श्रेयानी तर सकाळी सकाळी तुटून पडली होती माहिती का. आणि त्यानंतर मला सकाळी ब्लॉग करणं शक्य झालं नाही, मूडच नव्हता. कॉलेजला पण जायचं होतं. आता साक्षी ट्राय करते आणि आम्ही बसतोय सगळेजण जेवायला आणि ब्लॉग कंटिन्यू करत राहा, बघत राहा. थँक्यू. तर आता तनूला आणि त्यांना पण देऊन देते आणि आम्ही इथं जेवायला बसतोय, तुम्हाला दाखवतो. आम्ही इथं बसतोय जेवायला. फ्राईड राईस केलेला होता आणि इथं नूडल्स आहे. हे बघा सगळेजण बसतंय जेवायला. सेल्फ सर्व्हिस चालू आहे इथं. चम्मच घ्या ना, आता तोच घ्या की, घ्या ना तोच, जाऊ द्या ना. सेल्फ सर्व्हिस चालू आहे, ज्याने तिने आपापले ताटं करून घेत आहेत सगळेजण. मम्मीला आधी जर वाढून दिलं होतं तर त्यांचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही तर फायनली बसतोय जेवायला. तर या तुम्ही पण सगळ्यांनी बर्थडे पार्टीला. मस्त जेवण चाललेलं आहे, टी व्ही बघतोय. असं प्रकारे जेवण चाललेलं आहे. तर या तुम्ही सर्वांनी जेवायला. बघा बघा काय. हा चष्मा कोणाचा राहिला का? काकांचा आहे का? नाही आय थिंक काकांचा आहे. दाखव पप्पांना, दाखव तू पप्पांना दाखव जा. अशी मस्त हे करते ना. सो फायनली बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे, छान झाला. आम्ही असाच प्रकारे बर्थडे सेलिब्रेट करतो. कुठं मैत्रिणी वगैरे नाहीये मला इथं. तर शक्यतो नाहीच आहेत मैत्रिणी मला इथं, नाहीच आहेत. त्या सगळ्या टिकटॉकपासून ज्या बनलेल्या आहेत ना, तर त्या मैत्रिणी आहेत. पण त्या आम्ही म्हणजे भेट नाही होत कधी. आणि मी कसं होतं, मी माझं एक तुम्हाला रिझन सांगते. मी घराच्या बाहेर कसं जास्त जात नाही, कुठंच नाही जात मी. आज फर्स्ट टाईम, म्हणजे ते पण साक्षीसोबत होती म्हणून मी श्रेयाचं कॉलेजला गेले, ते पण पुण्यामध्ये. तर पण असं म्हणजे मी घराच्या बाहेर कधीच निघत नाही. मला हे म्हणतात तू कधी डेअरिंग करशील, पण काय माहिती मला होतच नाही असं विनाकारण. मी अशी कधीच घराच्या बाहेर अशी निघालेली नाही. लग्न झालं, लग्नाच्या आधी तर कुठं गेलेलेच नव्हते. लग्नानंतर पण आहे ते यांच्याबरोबरच फिरणं वगैरे, बसचा प्रवास नव्हता आहे ते बाईकवर यांच्यासोबतच काय असेल ते कुठं फिरायचे. त्यामुळे असं कधी जाणं येणं झालं नाही. आणि त्यामुळेच त्या मैत्रिणींसोबत भेटत नाही मी. त्यांना थोडंसं वाटत पण असेल की रुपाली येत नाही म्हणून असं. पण मी अजूनपर्यंत कुठे एकटं जाण्याची डेअरिंग वगैरे करत नाही. पण असू द्या, एखादा असा असतो तो म्हणतो ना स्वभाव, मला नाही आवडत जायला जास्त कुठं बाहेर. असलं तर यांच्यासोबत जायचं, फॅमिलीसोबत जायचं. आणि बड्डेसुद्धा फॅमिलीसोबतच सेलिब्रेट करायचं, ते छान वाटतं. तर बघा बड्डे झाला, आता आवरसावर करते, श्रेया करते थोडीशी हेल्प. तर आता उद्या सकाळी मुलींची स्कूल आहे, लवकर झोपू आम्ही. आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि अशा प्रकारे आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालवा. तर अशा प्रकारे बड्डे सेलिब्रेट केलेला आहे. कसा वाटलं तुम्हाला मला नक्की कमेंट्स करून सांगा. मी कुठं जात नाही, फ्रेंड्समध्ये नाही, कुठं नाही, माझं काहीच नाही आहे. ते माझी घरच आहे, फॅमिली आहे, हीच माझी दुनिया आहे. हे बघी मी बारीक झाली काय, मला नक्की कमेंट्स करून सांगा. थोडंसं मला असं वाटायला लागलेलं आहे. थोडीशी आता गाल पण जराशी बघताय, डिंपल बघा माझा कसं दिसतं. तर एकच गालावर पडतं, इकडच्या गालावर लाईट दिसतं. तर कमेंट्स करून थँक्यू बेटा. त्यांनी छान केक पण आणलेला होता, वाटलं नव्हतं सेलिब्रेट होईल म्हणून वाढदिवस. हां बेटा, मला थोडंसं बोलू दे ना, थोडंसं. तर शिवण्या ना अशी बोलूच देत नाही. मी जेव्हा बोलायला लागले ना अशी मध्येच येते ती. तर हां, असं फॅमिलीसोबत मस्त छान असे टाईम स्पेंड करत जा. घरगुती फ्रेंड्समध्ये पण जा, असं काही नाही. मला नाही फ्रेंड्स म्हणून मी असं नाही म्हणत की तुम्ही नका जाऊ. तर तुम्ही सुद्धा तुमचं आहे छान नशिबाने, तुम्हाला छान छान फ्रेंड्स आहेत, तर तुम्ही त्यांच्यामध्ये सेलिब्रेट करा. माझं फ्रेंड्स कोणी नाही आहे की माझा बड्डे सेलिब्रेट करतील. माझं आहे जो नवरा आहे, माझी फॅमिली आहे, सीमाताई, संतोष भाऊ आहेत. याच्यातच मी खरंच खुश आहे, हॅप्पी आहे. आणि मला खरंच समाधान पण वाटतं आणि खरंच छान वाटतं. आणि असंच आपल्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करत जा, वेळ काढत जा. कारण की फॅमिलीच सगळं काही असते, दुसरं कोणी येत नाही का आम्हाला. तर चला मग, ब्लॉग कसा वाटला ना मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि भेटूया परत पुन्हा एका नवीन छानशा अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. कारण कशी दिसते मला नक्की कमेंट्स करून सांगा.